आणि मैदानात डोंबिवलीचे धुरंधर स्वामी नाट्यांगण आणि त्यांच्या समोर आहेत ठाण्याचे धुरंधर ज्ञान साधना. अरे प्रणीतची मॅच नाहीये, मी मला प्रणीतची आहे. ही कोणाची मॅच आहे? ज्ञानसाधना आणि स्वामी नाट्यांगण यामध्ये होणारा सामना. हे कोण आहेत बॉलर? बॉलिंग ज्ञानसाधना. अरे याची बॅट्समॅनची नावं लिहिण्यापेक्षा ना टीमची नावं लिहिल्या पाहिजे. 12 टीम आहेत आणि प्लेयर 11 आहेत त्यांनी. आणि ज्ञान साधनेच्या संघात ज्ञानसाधनाकडून पहिलं षटक घेऊन आलेला आहे. ज्ञान साधनेच्या संघात आपण एक पाहू शकतो महेंद्रसिंग धोनी यांची आवृत्ती मनीष साठे MSD मनीष साठे ज्ञान साधना MSD. अजयचा भाऊ विजय गोलंदाजी करताना आणि बॅट्समनला पहिल्यांदाच बोलवलंय अंपायरने सांगायला की चांगला खेळ की काय खेळतोयस, क्रिकेट खेळायला आलायस काय. दोन्ही संघांना विनंती आहे कृपया सामना लवकरात लवकर सुरू करावा. ज्ञानसाधना आणि स्वामी नाट्यांगण एक ब्रश द्या जिभेवर फिरवायला. काय 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 क्रिक हिरोवरती कुठल्या संघाचं अपडेट बाकी असेल तर त्यांनी करून घ्यायचं लवकरात लवकर. आम्हाला एका दिवसात 150 सामने खेळवायचे. 150. या आधीचा होणारा सामना MD विरुद्ध डहाणूकर 2.5 वर्ष चाललेला हा सामना. प्रतीक अंगणे काय बोलायचं याला? आणि मैदानात खेळाडू सज्ज विजय गोलंदाजी करताना अजयचा भाऊ विजय. काय ओळख आहे? अजयचा भाऊ विजय बॉलिंग टाकतोय. मला अजयला भेटायचंय. आणि आम्हाला लेग साईडला फटका आणि चौकार. याचं नाव काय? याचं नाव काय? नाही रे, ते हॉटेलचं नाव आहे रे मेराकी. मेरठ कडून हा सलग दुसरा षटकार. पेव्हिलियन मध्ये घड्याळ सापडलंय. माफ करा लीलाबाई काळभोर यांचा चष्मा जसा होता तसं ते घड्याळ आहे. आणि हा चांगला फटका मारलेला आहे. दुसरा षटकार. फटका. विजय, तुम्हाला संघाला विजय मिळवून द्यायचा आहे पण तुम्ही वेगळंच करताय. टिचकी चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. सगळे चेंडू तुम्ही हवेत बघू शकता. फ्लाइंग क्वीन, माफ करा फ्लाइंग किंग. धाव संख्या झाली 28. एक क्लाउन वर्क करता करता मेरठ ह्याने एक चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि आता विजय नंतर अजय गोलंदाजी. आणि आता विजयचा भाऊ अजय. अजय विजय की ये जोडी. अजय विजय काही विजय मिळून देऊ शकला नाही आणि या ठिकाणी विजयची राहिलेली कामगिरी अजय पूर्ण करतोय. आणि अगदी त्यांच्या एकांकिकांतर्फे दोघं मिळून कधी डिरेक्ट करू शकतात. 300 रुपये झाले. चेक चेक. अजय इकडे जास्त. हो, काहीसा न समजलेला चेंडू अजय याचा. ओ पुन्हा एकदा काहीसा वेगळ्याच टप्प्यात चेंडू टाकतोय अजय. अजय विजयची तू प्रॅक्टिस घेत जा जरा. अहो बॅट्समनला काही कळत नाहीये. बॅट्समन बॅट आणि 2 पाय ह्याच्यामध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एक विजयची जबाबदारी अजयने घेतलेली आहे. डॉट चेंडू खेळवतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मनीष साठे यांच्याकडून सुद्धा उत्कृष्ट षटकार. आणि या ठिकाणी ओव्हर संपते. चांगलं षटक टाकलंय अजय याने. या टुर्नामेंट मधलं कमाल असं षटक अजय याच्याकडून. जोरदार टाळ्या मिळाल्या अजय याला. आणि फलंदाजीसाठी आलाय मेराक.
पहिली मेडन ओव्हर. वा वा कमाल बॉल. पुन्हा एकदा मारला फटका आणि हा झेल. आई! विजय विजयने गोलंदाजीचे आणि करू नो शकला नाही. चेंडू. नो चेंडू होता. बरोबर आजचा दिवस विजयचा नाही. विजयच्या बाजूने काहीच नाहीये. पाय सरकल्यामुळे नो मिळालेला आहे. बॅड लक. पुन्हा एकदा मारला फटका आणि मेराक. आणि पुन्हा एकदा षटकार. मेरक जवळजवळ एक भीमाच्या भूमिकेत दिसताना. एक धाव घेतलेली आहे. उभा कर एक आलेला आहे, पण काय उभा कर हे कळत नाही. आणि हा विकेट मनीष साठे त्याचा जलवा दाखवताना. आणि उभा केलेला आहे या ठिकाणी. फलंदाजाला उभा केलेला आहे या ठिकाणी. मनीष साठे खरं तर यात माहिरच आहे. गेली कित्येक वर्ष तो उभा करतोय. 36. कॉमेंट्री मध्ये ना स्कोर सोडून सगळं होतं. फ्लायटेड चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे. आणि अरे आणखीन एक विकेट. ही चोरटी धाव होऊ शकली नाहीये. ह्याने टी शर्ट माझ्या नावाचा घातलं म्हणून मी याला काय बोलू शकत नाही. प्रथमेश आउट झालेला आहेस तू या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करतोय संघासाठी. यानंतर मैदानात देश. नाव काय रे? मनीष काही नाही कळत चेंडू आणि उत्कृष्ट खेळ मिळालेला आहे अजय याने. आणि चांगली गोलंदाजी केली आहे मनीष याने. मनीष कौतुक करायला हवं. उत्कृष्ट गोलंदाजी मनीष. एक पहिल्या 28 धावांनंतर चांगली गोलंदाजी केलेली आहे या संघाने. जशा मनीष साठेच्या एकांकिका पटकन कळत नाहीत तसे तसे बॉल सुद्धा पटकन कळत नाहीत. पण मनीष या गोलंदाजीवर सवाईला एंट्री आहे. ही मॅट्रिक आली. ओके ओके. आणि शुभम या ठिकाणी राईट मोर मारा करेल. ओ चांगली गोलंदाजी केली आहे शुभमने. चांगला चेंडू टाकलेला आहे. चांगला थ्रो. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. बॉलला लाडूचं स्वरूप देताना जवळजवळ एक लाडू वळलेला आहे. पुन्हा एकदा शुभम पण चांगली गोलंदाजी करतोय शुभम. शुभमचे रील्स सुद्धा चांगले असतात. आता असलास. चांगला चेंडू टाकलाय. कळल्या नाहीये. आणि विजय ह्याच्याकडून संघासाठी चांगली कामगिरी. आणि अरे बापरे विजय तू स्वतःची नजर काढून घे आज. पुन्हा एकदा शुभम राईट आर्म राऊंड मारा करेल. चांगलं या शुभम कडून ठिकाणी उत्कृष्ट असं गोलंदाजीचं दर्शन. तुम्ही शुभम याची बॉलिंग ऍक्शन बघा. अख्खा चेंडूचा भार मागच्या मणक्यावर घेऊन नंतर पुढे चेंडू टाकताना. आणि या ठिकाणी शुभम चांगली गोलंदाजी. शुभमचा फक्त रीचचा रीच जास्त नाहीये, त्याच्या गोलंदाजीचा रीच सुद्धा जास्तच आहे. त्रिफळाचे. आणि या ठिकाणी ओव्हर संपलेले आहेत. स्कोर ज्ञानसाधनाच्या टीम कडे उत्कृष्ट असं गोलंदाजीचं दर्शन. क्या बात आहे. ज्ञानसाधना 41 जिंकायला 41 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 41 धावा करायच्या आहेत. आणि पहिल्या षटकात 28 आणि त्याच्यानंतर 41. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे या ठिकाणी. अजय, विजय, मनीष आणि शुभम. रोहन या ठिकाणी मैदानात बॅट विकायला आलेले असताना स्वामीना टंगण. हे डेंजर आहे वर उठताना. आणि या ठिकाणी लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. निलेश माने तुमचा सेट बॅकस्टेजला आणून ठेवायचा आहे. निलेश माने तुमच्या एकांकिका सेट बॅकस्टेजला आणून ठेवायचा आहे, कारण याच्यानंतर तुमची एकांकिका आहे. पुढचा टॉस कोण जिंकलं? क्राऊड. फक्त क्राऊड नाव आहे टीम.
याच्या पुढचा सामना कर्टन कॉल आणि क्राऊड कर्टन कॉलने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. एक प्रायोगिक संघ कर्टन कॉल. कर्टन कॉलचे खर तर छुपे कर्णधार म्हणजे प्रणित पवार. जशी साईडवर आहे क्रेझ- अजय आणि जशी क्रेज जयदीप मराठेची आहे तशीच प्रणित पवारची सुद्धा आहे. प्रथमेश या ठिकाणी राईट आर्म राऊंड मारा करेल. सरळ आणि उत्कृष्ट असं या ठिकाणी प्रफुल चांगलं. राहुल नाव आहे, स्पेलिंग चुकून प्रफुल झालं. चांगला थ्रो पण तो एक धाव घेतलेली आहे. नो दिलेला आहे, नो चेंडू आणि सुमेध स्ट्राईकवर. उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे. प्रथमेश याने फलंदाजी तरी चमकदार कामगिरी केली नव्हती तरी या ठिकाणी गोलंदाजी चमकदार कामगिरी करतोय प्रथमेश. आणि हा मारलेला फटका आणि हा षटकार. सुमेध चांगला फटका. आत्ताच कौतुक केलं रे तुझं. हातात ठेव कीपर. काही कॉन्व्हर्सेशन क्रिकेटच्या मैदानातली चांगली असतात. हातात ठेव, एक्स्ट्रा देणार, उभा कर. अतिशय चांगला टप्प्याचा चेंडू टाकतो या दरम्यान आणि षटक संपलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 9. एकदा स्कोरर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नेटाने तो स्कोरिंग करतोय आपल्यासाठी. कसा गोड हसला. सुमेध आणि आता बॉलिंग साठी आलेला आहे तो बाब्या राईट ओव्हर मारा करेल सुमेध याला. आणि हा अतिउत्साही फिल्डर आणि चांगला थ्रो आणि या ठिकाणी धावबाद झालेला आहे सुमेध. दोन्ही फलंदाजांना कळली नाही स्ट्रॅटर्जी. आधी बॉल सोडला, मग ओव्हर थ्रो केला आणि नंतर करेक्ट थ्रो केला आणि एक विकेट मिळवलेली आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विजय संघासाठी चमकदार कामगिरी करण्यासाठी गेलाय तो विजय. आणि आता मैदानावर आहेत अजय विजय आणि बाब्या. बंधूंची जोडी, एकाला झाका दुसऱ्याला काढा अशी ही जोडी. चांगली गोलंदाजी करतोय बाब्या आणि बाब्याच्या 2 पायामध्ये एक मिसिंग लिंक तयार होऊ शकतो एवढं अंतर. आणि हा मारलेला फटका आणि हा विजय बॅटमन निघालेला षटकार. विजय षटकार मारतोय, अजय हात मिळवतोय. अशी ही भावांची जोडी अजय विजय. पुन्हा एकदा मारलेला फटका. पाहूया काय होतं. एक धाव तर नक्कीच मिळते. हो प्रतीक अंगणे यांनी मागून टाकण्याचा प्रयत्न पण हात आलेला नाहीये फिरून. या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18-9-9 असं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. किती जिंकायला हवेत त्यांना? 41 ना, 41 हवेत ना. 18 दुने गोलंदाजीसाठी प्रतीक आंगणे. 23 प्रतीक आंगणे. नो चेंडू. 10 चेंडूत 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 22 धावा. प्रतीक अंगणे राईट आर्म राऊंड मारा करतायत मुंबई एअरपोर्ट पासून. उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू. मुंबई एअरपोर्ट एंड प्रतीक अंगणे. आणि हा मारलेला फटका आणि हा षटकार मिळतोय. अजय संघासाठी चांगली कामगिरी करतोय. किती हवेत रे? 8 बॉल. आरामात. एक धाव मिळालेली आहे अजय आणि लक्ष ठेवलं असतं तर दुसरी धाव घेता आली असती.
कारण प्रतीक आंगणे एवढा चपळ आहे. धावसंख्या झाली आहे 26. बोलल्यावर पोट थोडं आत येतं. सामने दोघांमुळे फिरणार आहे ते. पुन्हा एकदा प्रतीक आंगणे राईट आर्म राऊंड मारा करतोय. स्ट्रेट मारलेला फटका आणि विजय संघासाठी विजय खेचून आणताना 6 चेंडूत 9 धावांची गरज. पुन्हा एकदा मारला फटका आणि हा षटकार. विजय दिलेले 28 धावा वसूल करताना 5 चेंडू 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा. अज्जू विज्जू थांबा थांबा असे आलेलं आहे. मार्क वॉस्टिवा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, पप्प्या टप्प्या म्हणजे आमच्या इकडची जोडी त्यांचे नाव सांगितले. या ठिकाणी 4 चेंडू 2 धावांची गरज आणि विजय स्ट्राईक वर आलेला आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. विजय नाम तो सुना ही होगा. पुन्हा एकदा एक कमेंट मिळेल बघ काय. पुढे येऊन खेळलेला प्रयत्न आणि विजय हे विजय खेचून आणलेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 28 धावा दिल्यानंतर ह्याला म्हणतात कमबॅक. विजय अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून संघाला विजय मिळवून देताना जेवढे दिले तेवढे वसूल केलेत आणि आज आपण बघतोय या ठिकाणी सगळीकडे विजय हा विजयचाच होतोय.